तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर ऑइल चेक कसं करावं ते तुम्हाला आता दाखवणार आहे मी। चला, हे आपल्या गाडीचं मागचं आहे, असं खोलून मी इथं असतं बघा। कुठं आहे इथं दिसलं का? हे ह्याला जास्त फिट करायचं नाही, ह्याला हळूच हाताने बी नाही, म्हणजे मी आता खोलून ठेवलं म्हणून ह्याला फक्त एकदा असं फिरवायचं। आता तुम्हाला अँगल कुठनं दाखवू बरं? असं धरायचा, पकडणं, असं फक्त एकच पिरियड फिरवायचं, जास्त नाही। काढून घ्यायचा, काढून घेतल्यावर ऑइल असं लगेच बघायचं नाही, पहिलं पुसून घ्यायचं, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं। आता बघा, हे यल आहे ना, यलच्या जे रेष आहे त्याच्यात थोडंसं वर पाहिजे। आता आपण ह्यात टाकायचं, फोकस का होय नाही, असं लावलं, हाताने लावायचं पूर्ण जोपर्यंत लागतं तोपर्यंत, आणि मग काढायचं। ऑइल चेक करताना कसं करावं, आणि मग लेवल बघायची। लेवल बघा, आता एलच्या वर दिसते बघा, एलच्या थोडं वर दिसते तर ठीक आहे। तर एलच्या थोडं वर असेल तर ठीक आहे, पर एलला टेकायला आलं की मग फील करायचं, थोडंसं फील करायचं, जास्त फुल एच पर्यंत नाही न्यायचं, एचच्या थोडं, एलच्या थोडं वर न्यायचं। एलला टेकायला आलं तर फील करायचं असतं। नाही तर काय लोक काय करतात, नुसतं भारतात आणि मग इंजनची कामं निघतात। मित्रांनो, हे असं हाताने लावायचं, हाताने लावल्यावर पकडणे फक्त एकच तिरीट लावायचं, जास्त नाही। काही नवीन ड्रायव्हर असतात जे जास्त लावतात, जेणेकरून हे आतले तिरीट असतात तुटून जातात। असं एकच बास झालं, घट्ट झालं, लावून टाकायचा दरवाजा, जास्त करायचं नाही। मित्रांनो, तुम्हाला ऑइल नाही का चेक करायचं, त्याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा। मी माझ्या तऱ्हेने दाखवले, कारण ऑइल ते हे करायचं, काढायचं, धरायचं, मोबाईल धरायचं, जसं हँडल होईल तसं केले, आणि कुठे ठेवायचं म्हणलं तर तो अँगल मला नव्हता भेटत, कोणतरी लागतं रे कॅमेरामॅन, चालायचं आपलं, जसं जमलं तसं केलं मी। तरी मी एक फोटो टाकलाय की एलच्या थोडं जवळ आलं की वरती थोडं टाकायचं, आणि एलच्या जर एलच्या खाली येऊनच नाही द्यायचं, एलपर्यंत ठीक आहे। एलपर्यंत आलं की ऑइल त्यात फिल करायचं, थोडं वर न्यायचं, एकदम हायला नाही न्यायचं। लय लोक तसं करतात, हायला नेतात, हायवरपर्यंत न्यायचं नाही, निम्मच थोडंच भरायचं। एलला टेकायला आलं एक एवढं टाकायचं, इथवर टाकलं ना, थोडं वर जातं निम्म्यापर्यंत, तेवढं बाद झालं। आणि सर्व्हिसिंग करून आलात की दर आठवड्याला चेक करत राहा, ऑइल लेवल कमी झाली का नाही, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की लोक ऑइल लेवल चेक करत नाही। नवीन ड्रायव्हर लोकांसाठी, जुन्या ड्रायव्हर लोकांना माहिती आहे, ऑइल लेवल नेहमी चेक करावं, दर आठवड्याला चेक करावं। जसं की आज कुठला वार आहे? बुधवार। आता बुधवारी चेकलं ना, बुधवारी मी चेक केलं ना, तर दर बुधवारी चेक करायचं। तसं तुम्ही बी कुठला तरी वार ठेवा, सोमवार, मंगळवार किंवा एखादा रविवार, दर रविवारी किंवा दर सोमवारी असं चेक करत राहायचं, जेणेकरून काय मोठं नुकसान होऊ नये म्हणून। मोठं नुकसान झालं की मग 5-6 हजारला गोडा लागतो, त्यापेक्षा आपलं वेळेत चेक केलेलं बरं, नाही का? आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ ऑइल लेवल चेक कळलं नसेल तर मला सांगा, मी कॅमेरामॅन मागवतो एखादा, आणि एकदम नाही का हाय लेवलचं शूट करून तुम्हाला दाखवतो। कळण्यासारखं काय नाही आहे, फक्त ते काढायचं, एलपर्यंत आलं तर फील करायचं थोडं एवढं, आणि आणि जर एलच्या वर असेल तर ठीक आहे, एलच्या खाली किंवा एलपर्यंत आलं असेल तर फील करायचं, नसेल एलच्या वर असेल थोडं तर ठीक आहे, काय हरकत नाही, फील करायची गरज नाही। पण एल किंवा एलच्या खाली आलं असेल, लो लेवल झाले असेल तर थोडंफार एवढं टाकून निम्म करायचं, त्याला एकदम हाय लेवलला लिहायचं नाही, नाहीतर त्यालाही प्रॉब्लेम येतात। तर वाजलेत बघा 8:48। आपण आत्ता आलोय, CNG जस्ट भरलेलं आहे,
आणि आता आपण नाश्ता करणार आणि मग धंद्याला सुरुवात करणार. म्हणजे 9ला गाडी चालू होणार आपली. वर्षाचाच पहिला दिवस आहे ना. आपण क्या धंदा करेगा रे तू, क्या ड्रायव्हर बनेगा. चला मित्रांनो, जस्ट नाश्ता झालेला आहे आणि इडली वडा मी रोज खातो. रोज वेगळं काही ना काही खातो एका स्टॉलवर. इथं इडली वडा 35ला होता, आता 40ला झाला आहे. इडली वड्यावाल्याने बी पैसे वाढवले, पण उबेरचे काही अजून रेट वाढलेले नाही बाबा. म्हणजे दुनियात सगळ्यांचे रेट वाढेल बरं का, पण उबेरचे काही रेट वाढणार नाही. आणि आपण नाईलाज, दुसरं काय ऑप्शन नाही रे आपल्याकडे. आता ऑर्डर जास्त जिकडे आहेत आपण तिकडेच जाणार ना, साहजिक आहे. 2-2 तास ओला चालू ठेवलं तरी ऑर्डर पडत नाही, उबेरला पडतंय म्हणून तिकडेच जाणार ना. काय करायचं, स्ट्राईक केली ती पण नाही झालं सक्सेस. असो, चल आता चालू करू. तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. कॉलेज आपलंच कॉलेज आहे. ह्या कॉलेजला होतो मी आणि कॉलेजचं नाव आहे VIT. इथं VIT आहे, तिकडं VIIT आहे आणि इकडं VIT स्कूल आहे. VIT स्कूलला देतो, कॉलेजला देतो मी. आणि पहिली ऑर्डर होती वर्षाची म्हणून म्हणलं छोटी तर छोटी पण सुरुवात करू. 50ची ऑर्डर झाली. एक 5-10 मिनटं झाली थांबलो मी. वाजलेत 9:22. तर आता बघू किती होतात किती नाही. आणि विषय असा आहे की आपण आता मेंटेनन्स 100 रुपये ठेवतो. नवीन वर्षात आपण संकल्पना केलेली आहे की आपण आजपासून 200 रुपये मेंटेनन्स ठेवणार आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी आपल्याला रोज आपण 1.5 करत तर 1600 रुपये करायचे आपल्याला. तर वाजले 9:30 आणि 1,600 करायचे म्हणजे अवघड दिसते, पण 100% द्यायचं आहे भाऊ आणि करायचंच आहे 1600. चला बघू कधी होते कधी नाही 1600. तर मित्रांनो, ऑर्डर आपले उबेरचं काही झालंच नाही. रॅपिडोला छोटे 2 मारलेत, 100 झालेत. आणि ओलाला 74 काहीतरी, 174 असे काहीतरी झालं. उबेर रॅपिडोला 110 आणि ओलाला 74, 184 झालेत. आणि वाजल्यात 10:27, जे की आजचं मला वाटतं काय खरं नाही. नवीन वर्षाचं काय तर पॉझिटिव्हिटी द्या. आणि आता मी आहे MG रोडला तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो. रात्री लोकांनी न्यू इयर साजरे केले, फुगे सोडलेत, तर फुगे सगळे झाडाला टाकलेत बघा. दिसतात का? हे जे दिसतात ना तुम्हाला, हे सगळे फुगे आहेत. हे बघा, लाल जिकडं लाल दिसते ना, हे सगळे फुगे आहेत. मागं बी बघू शकता तुम्ही, सगळीकडे लाल झालंय. आता हे ज्याचे जेव्हा हवा जाणार तेव्हा ते सगळं खाली येणार आणि मग कचरा जे झाडणार त्यांना त्रास होणार. चालायचं आता काही सण सूद साजरा करायचं म्हणलं होतंच थोडाफार कचरा. तर विषय असा आहे की बऱ्याच लोकांना वाटत असेल की बाबा तू किती कमवतो महिन्याला, असे प्रश्न पडतात लोकांना जे ब्लॉग बघतात त्यांना. जेव्हा मी बी बघायचं तर मग मला बी प्रश्न पडायचे. तर साहजिक दिवसाला आपण सगळे मेंटेन जाऊन 1000 कमवतो, तर महिन्याला 30 कमवतो. तर मागच्या महिन्यात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किती झाले किती नाही, मला कमेंट करून सांगा. त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला सगळं दाखवतो, महिन्याभराचं किती कमवले, CNGला किती गेले किती नाही, सगळं डिटेलमध्ये सांगतो. पण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर, नाही तर उगाच बडबड करायचं ब्लॉग मोठा करायचा मजा नाही का. इंटरेस्टेड असाल तर सांगा. जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा, मी नक्कीच त्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणन. आणि बघू मग आज किती होतं किती नाही. टार्गेट तर 1600च आपलं, मेंटेनन्स जाऊन 1000. बघू काय होतं. चला तर मित्रांनो, वाजलेत 3:32, 3:30 वाजलेत आणि झाले 1000 रुपये. अवघड आहे. 600 रुपये करायचे करणार पण भाऊ. आज पहिला दिवस वाया नाही घालवणार, नाही तर आजचा दिवस वाया गेला अख्खं वर्ष वाया जाईल. तर सीन आत्ता असं झालं की मागे एक सोसायटी मगरपट्ट्यात आहे मी. कुठल्याही सोसायटीचं, इथं बरेच सोसायटी, त्यामुळे कुठल्या सोसायटीचं नाव नाही घेणार, नाही तर मनसल परत उगाच आमच्या सोसायटीचं नाव खराब करता. हे सोसायटीत राहणारे लोक नसतात, हे काही लोक असतात मोजके नाही का, जिथं कंजूस करतात पैसे वाचवण्यासाठी.
ओला त्यांचं एक रूट आहे जिथं त्यांचं घर ते ऑफिस समजा 4 किलोमीटर भरते, पण त्यांनी इथं ए म्हणून इथं बी म्हणून ए ते बी त्यांनी बुकिंग केलं, पण मला ए टू डायरेक्ट सी ला पाठवलं आणि सी वरनं परत बी ला पाठवलं. त्यांना बी ला जायचं होतं पण ए वरनं डायरेक्ट सी वरनं डायरेक्ट बी ला पाठवलं. मग किलोमीटर डिस्टन्स वाढला. त्यांना मी हे बी म्हणलेलं की डिस्टन्स अपडेट करा, नाही म्हणले. आणि नाही आमचं रोजचंच आहे, तुम्ही या बघू असं म्हणले. म्हणजे रोज किती लोकांना येड्यात काढतात बघा आता किस्सा हा, की असं जर तुम्हाला कोणी म्हणलं, नवीन ड्रायव्हरला खूप फसवतं ते. मी जुना आहे त्यामुळे मी मला सांगतो काय झालं काय, तर मी जुना आहे त्यामुळे मी ऐकलो नाही. मी म्हटलं नाही अपडेट करा, पण नाही केलं त्यांनी. मग त्यामुळे मी स्क्रीनशॉट घेतला. त्यांनी डायरेक्ट सी वरनं ए ला पाठवलं. त्या रूटने घेतलं तर 8 का 9 किलोमीटर होतं. मी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आणि इथं आल्यावर दाखवलं तर नाही म्हणतात ते तिकडं तसलं नका काय दाखवू म्हणतात, ओलाला दाखवा म्हणतात. ओला अपडेट होत नाही त्याला आम्ही काय करू ना, ती ओलाची चुकी. ओला तर फिक्स रेट ठेवणार. मग त्या ओलाला बी अशी भीती वाटत असेल की ड्रायव्हर मुद्दामून इकडून तिकडून घेत असेल म्हणून ते तर फिक्स ठेवणार, ते तर कस्टमरच्याच बाजूने बोलणार ना. त्यामुळं आपण आपलं स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं भाऊ, उगाच आपल्याला पुढे त्रास नको. आणि 9-17 काहीतरी 153 होतं आणि 153 रुपये त्यांना मागितले. तर इथं काय त्यांनी 100च पाठवले, 53 रुपये पाठवलेच नाही असं म्हणले. ते म्हणले तो 74 होतं ते माझ्या खुशीने मला 100 दिले. तू एवढे खुशीवालीस काय तू, मला माहित नाही का तू काय. तुझ्यासारखे कस्टमर लय बघितले. माझं झोमॅटोमध्ये 5 वर्ष काम केलं मी. विचार कर मी तुझ्यासारखे किती एडे कस्टमर बघितले असेल. मी त्यांच्यापेक्षा येड आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ह्या 2 वर्ष 7 वर्ष झालं मी धंदे करतोय. मला येड्यात काढते का. 4 किलोमीटरचं बुकिंग करता आणि 8-9 किलोमीटर फिरवता. हे नवीन ड्रायव्हरसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असं जर कस्टमर कुठलं म्हणलं ना दुसऱ्या रूटनी घ्या आणि हे करा, तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा अपडेट करायला लावा, नाही तर त्याला डायरेक्ट उत्तर म्हणायचं. मला म्हणले नाही का इथं आल्यावर मी देते तुम्हाला तुमचं काय असेल ते, आणि इथं आल्यावर नाही मी म्हणते 100 दिले, नाही म्हणायला लागली. मी गेलो सोसायटीच्या मॅनेजरकडं. मला म्हणलं मला माझे पैसे द्या. तिने काय आलं CCTV बघितलं वाटतं, काय आलं काय माहिती नाही मला. लगेच तिने वरचे 53 रुपये पाठवले. शाने आले ती लगेच. खूप मोठी सोसायटी हो मित्रांनो. ही सोसायटी दाखवणार नाही परत, नाही का लोक म्हणतील आमच्या सोसायटीचं नाव कशाला खराब करतो असं तसं. उगाच 50-60 रुपयासाठी उगाच कशाला, नाही का समोरच्या 53 रुपयासाठी रे. 53 रुपये तुम्हाला लय येत का ना. असं बी नाही की फुकाट मागितलंय. मीटरने जे 17च्या हिशोबाने तेच मागितलंय आम्ही. त्यात बी तुम्ही चिंदीगिरी करताय. एकतर फिरायची ऐपत नाही तर ऑटो घेऊ नका. ऑटो तुमच्या सारख्यांसाठीच नाही. ऑटो 70 रुपये म्हणलं श्रीमंत लोकांसाठी, आणि तुम्ही नावाला श्रीमंत आहे फक्त. तुमच्यापेक्षा ते झोपडपट्टीले बिगारी परवडले रे. ते 17ने म्हणले तर कधी कधी आम्ही त्यांना 20ने बी सांगतो. मी तुम्हाला पहिलं बी सांगितले रूट आणि टायमिंगची हिशोबाने बदलतात. आम्ही कधी कधी त्यांना 20ने सांगतो, ते 20ने बी तयार असतात. त्यांचं म्हणणं एवढं की बाबा वेळेत पोचव. आणि हे बी आहे त्यांच्या मुलीला, लहान मुलगी होती, एक 7वी-8वीला असेल ती म्हणली काका प्लीज लवकर घ्या नाही का क्लास आहे म्हणून मी घेतलं, नाही तर मी असं घेत नाही लो बारकी पोरगी म्हणून जाऊ दे नाही का. घेतलं क्लासला तिला पटकन. आणि हे येडेच आहे करायला लागलं माझ्याबरोबर. मग मी किती येडायचं मला बी माहिती. माझ्या नादाला लागलं तर झोमॅटो चांगली जिरवली. हिचं काय सांगणं एवढंच आहे की नवीन जे ड्रायव्हर असतात त्यांनी असं करून म्हणलं ना, एकतर अपडेट कर म्हणावं नाही तर उतर म्हणावं, नाही तर भांडण करण्याची ताकद ठेवायची. भाऊ धंदा करतो ना स्वतःच्या हक्कासाठी भांडायचं म्हणजे असं मुद्दा म्हणून कोणाला बी नाही भांडायचं. स्वतःच्या हक्कासाठी भांडतो आपण. कसे गपचूप दिले बरं पैसे त्यांनी, कारण ती चूक आहे ना. तिला माहिती आहे मी चुकीची आहे. समोरचा व्यक्ती बरोबर आहे. त्यांचे 3 व्यक्ती माझ्याबरोबर होते. ते मॅडम घरीच होत्या. घरी बसून त्यांना कळतं का 4 किलोमीटर किती 9 किलोमीटर किती. गुगलचं स्क्रीनशॉट खोटं बोलतंय का काय मॅडम. कोणाला येड्यात काढताय. असं असे लय लोक भेटतात. धंदा करतो म्हणून आपल्याला शार्प राहावं लागतं. प्रत्येक वेळेस स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं. सुट्टी नाही बाबा. तर दादाला लागा कोणाच्या बी, पण ड्रायव्हरच्या नादाला नका लागू. जे आपले हक्काचे पैसे ते तर घेणारच ना भाऊ आपण. तर विषय झाला आता 1000 रुपये अजून 600 रुपये करायच्यात. इथलं फुल स्टाफ बीप गोळा झाला. तर नाही का हसा येतं आता मला. तिथं माझं डोकं हल्लेलं माहिती का. मी म्हणलं आता पोलिसाला बोलवतो म्हणलं 60 रुपयासाठी. हक्काचे पैसे भाऊ कशाला सोडायचे. 60 रुपयासाठी पोलीस नसते आले. त्यांनी फक्त एक फोन घुमवला असतं त्यांनी बरोबर दिले असते. कारण माझ्याकडे प्रूफ आहे. विदाउट प्रूफ मी काय बोलत नाही. माझ्याकडे प्रूफ आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेत. दाखवलं तिला. नाही म्हणती नाही. बरं म्हणलं पैसे द्या नाही तर चौकीला जाईन म्हणलं 60 रुपयासाठी. पहिलं
तिथं स्टाफला सांगितलं, ते म्हणले मॅनेजरशी बोला. मॅनेजरशी बोललो, तेवढ्यात त्यांनी पैसे लगेच पाठवले. मॅनेजरशी बोलून बी नसतं झालं ना भाऊ, डायरेक्ट चौकीला फोन. अशा लोकांना अद्दल घडलं ना, नेक्स्ट टाइम ते असे करत नाही. आपण म्हणतो हाय सोसायटीतले, त्यांची कुठं चुकी असेल, आपल्याच नाही का. काही काही लोकांना असं वाटतं आपलीच चुकी असेल. आपली चुकी आहे का नाही हे बी आपल्याला कळलं पाहिजे. एवढा शार्प राहायला पाहिजे धंदा करतोय म्हणल्यावर. स्क्रीनशॉट घेऊन ठेवला ना भाऊ तू. 244ची ऑर्डर झाली, जाऊ द्या भाऊ. 244 250ची ऑर्डर गेली तरी चालेल, पण हे मी जे सांगतोय ना, कारण 170ची परत ऑर्डर पडली, ती ऍक्सेप्ट झाली. 244ची नाही झाली, पण 170 काय ना काय भेटलं नाही. परत पुन्हा सांगतो की शार्प राहा. आणि मोठे सोसायटीत लोक आहेत म्हणून नाही का ते तुम्हाला फसवणार नाही असं विचार करू नका, ते फसवतात. आपण आपलं शार्प नेहमी राहायचं. मोठ्या सोसायटीत असं कोणी असो, कोणी फसवू शकतं. आजकाल हे जग लय फसवेगिरीचं आहे. सावधान राहा भावांनो. रूट चेंज करायला लावलं किंवा रूट चेंज झाले तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्यांना सांगायचं ह्या कुठल्या रूटला कामं चालू असतात, ह्या रूटने आपल्याला नाही, ह्या रूटने जायचं आहे, तर पैसे वाढतील असं त्यांना पहिलेच सांगा. ते नाही म्हणलं तर उतरा, हा म्हणले तर पुढं चाला. बाकी तुमचा विषय भाऊ, आपण तर नसते सोडत. फ्रीमध्ये सोडणं काय हे नाही. 2200 रुपये जातात माहिती ना. चला ऑर्डर पडली. तर फायनली मित्रांनो टार्गेट कम्प्लीट झाले. वाजले 6:21, 6:30 वाजता टार्गेट झाले. 1600 रुपये लय तंगावले आहेत. आपण आहे आता मार्केट यार्डमध्ये. शेवटची ऑर्डर होती ती मार्केट यार्डला होती. ऑर्डर जॉब झाली. आता इथून सिटी प्राईडवरनं पार्किंग आणि घरी जायला मला अजून अर्धा तास लागतो. पार्किंगला जायला ट्रॅफिकला असतं बालाजीनगर कात्रजपर्यंत, आणि तिकडनं मग घरी. तर आय होप हा नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग आवडला असेल. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चलो बाय.